मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये ना एक डायलॉग आहे की झाडाच्या फांद्या तोडत बसायचं नाही, डायरेक्ट खोडावर घाव घालायचा, डायरेक्ट टॉपच्याला उडवायचं. तसंच अगदी देऊळबंद 2 चित्रपटाला यश मिळत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या लिस्टमध्ये टॉपला चित्रपट जातो आणि तो आता टॉपकडेच जातोय. म्हणजे जो राजा शिवाजीचा रेकॉर्ड सुद्धा आता खतऱ्यामध्ये आहे बरं का. कारण एखाद्या मराठी चित्रपटाचं 11 दिवसात 50 कोटी पार कलेक्शन खूप कमी होतं. म्हणजे हा 50 कोटी वगैरे हे लाईफ टाईम असतं, पण 11 दिवसात 50 कोटी यार, हे तर अनबिलिव्हेबल आहे. आणि हे यश जे मिळतंय ते फक्त आणि फक्त वर्ड ऑफ माउथवर, जास्त पब्लिसिटी नाही झाली या चित्रपटाची. चला तर मग याच देऊळबंद 2 चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, विस्तारित कलेक्शन जाणून घेऊयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर देऊळबंद 2 चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केलेला आहे आणि हे सांगताना खूप खूप आनंद होतोय की फक्त 11 दिवसात पार केलाय. हा लाईफ टाईम रेकॉर्ड नाहीये. सो म्हणजे ते बोलतात ना की टॉपच्याला उडवायचं, तसंच तो टॉपच्यालाच गवासणी देतोय हा चित्रपट असं मला वाटतं. कुठेतरी असंच होतंय असं वाटतं. सो पहिला शनिवार आणि रविवारी किती शोज होते ते तुम्हाला सांगतो. शनिवारी जवळपास 1800 शोज होते आणि रविवारी ते वाढून 2100 शोज पर्यंत गेला हा आकडा. नंतर सगळ्यात जास्त तिकीट्स ह्या पुण्यामध्येच विकल्या जातात अजूनही. आणि शनिवारच्या दिवशी जवळपास 2,30,000 ते 32,000 पर्यंत तिकीटची विक्री झाली होती आणि तो आकडा रविवारी 2,80,000 पर्यंत गेलेला आहे. हा एक रेकॉर्ड आहे आणि सगळेच्या सगळे रात्रीचे शोज सुद्धा हाऊसफुल होताना दिसत आहेत. हे खूप मोठं आणि खूप आशादायी चित्र आहे. पुन्हा एकदा सांगितलं की मराठी चित्रपटांसाठी यार रात्रीचे शोज, सकाळचे शोज सुद्धा रविवारचे हाऊसफुल गेले. आणि IPLची फायनल होती. म्हणजे भले भले डिरेक्टर सेमीफायनल जर का चालू झाली IPLची सेमीफायनल ते IPLचे फायनल पर्यंत कोणताच चित्रपट आणत नाहीत किंवा रिलीज करत नाहीत, पण हे काहीतरी नवीन घडतं. म्हणजे IPLची फायनलला सुद्धा लोकांनी विचार न करता तिकीट्स काढल्या आणि चित्रपटगृहांमध्ये गेले आणि शोज हाऊसफुल केले. हे खूप मोठं चित्र आहे बरं का. म्हणजे हे बॉलिवूडसाठी सुद्धा स्वप्न होत आहे, ते आता घडतंय फक्त आणि फक्त वर्ड ऑफ माउथच्या जीवावर. आता देऊळबंद 2 चित्रपटाचं 11 दिवसांनंतर म्हणजे रविवारपर्यंत जे कालपर्यंत जे कलेक्शन झालंय तर ते आहे 11 दिवसांमध्ये 50,15,00,000 एवढं. म्हणजेच 50 कोटीचा टप्पा फक्त नेट कलेक्शन मध्येच पार केलेला आहे देऊळबंद 2 चित्रपटाने. आणि 11 दिवसांनंतर वर्ल्ड वाईड और ग्रॉस कलेक्शन जे झालंय ते आहे 55 कोटी एवढं यार. म्हणजे आता फक्त वेड, बाईपण भरी देवा, सैराट आणि राजा शिवाजी हेच 4 चित्रपट बाकी आहेत. म्हणजे लवकरच वेडचा पण रेकॉर्ड मोडणार आणि बाईपण भारीचा सुद्धा आणि सैराटचा सुद्धा रेकॉर्ड मोडेल. सो एक खूप मजा येते कलेक्शन सांगताना यार. म्हणजे असं खूप असे कलेक्शन्स मराठी चित्रपटांचे खूप कमी सांगता येतात. सो खूप मजा येते हे कलेक्शन सांगताना. आता ह्याच्या पुढेचे जे येणारे चित्रपट आहेत की हिंदीमध्ये, म्हणजे आता सध्या तरी जॅकी श्रॉफचा कोणतरी चित्रपट चालला जो की एवढा चालत नाहीये. पुढे येणारे चित्रपट पण एवढे मोठे चित्रपट नाही आहेत. सो म्हणजे अजून 2 हफ्ते देऊळबंद 2 चित्रपटाला रस्ता मोकळा आहे असं म्हणू शकतो. म्हणजे जेवढा पब्लिकचा रिस्पॉन्स मिळेल तेवढा कमीच आहे. म्हणजे हिंदीसाठी पण आता कोण मोठे चित्रपट नाही तर तिथे जाणार नाहीत. साऊथचा एक चित्रपट येतोय पण इथे तो चित्रपट चालेल का मुंबईमध्ये शंका आहे. पेढी नावाचा काहीतरी चित्रपट. सो देऊळबंदाला तो मोठा रन अजूनपर्यंत मिळणारच असं मला वाटतं कुठेतरी. सो हे होतं 11 दिवसांचं कलेक्शन. चित्रपटाचं बजेट पाहिलात ना तर फक्त 9 कोटीचं आहे. 9 कोटीचा बजेट, 50 कोटींची कमाई फक्त 11 लाख. म्हणजे जवळपास 5 ते 6 पटीने, बजेटच्या 5 ते 6 पटीने देऊळबंद 2 चित्रपटाने कमाई केली आहे. आणि हे अफलातून आहे अक्षरशः. म्हणजे 400 ते 500% जो प्रॉफिट आहे तो मिळालेला आहे.
आणि हा सगळा प्रॉफिट चांगल्या कामासाठी आत्महत्याग्रस्त लोक जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार. सो ही एक चांगली बाब आहे. सो आजच्या दिवसाचं जर पाहिलं ना, हा सोमवाराचा वर्किंग डे आहे, बरोबर आहे. तर असे बॉलिवूडचे जे चित्रपट असतात ज्यांचं कलेक्शन खाली येतं, म्हणजे खूप खाली होतं, पण देऊळ बंद 2 चित्रपटाच्या बाबतीत हे वेगळं घडतंय. म्हणजे आत्ताही जर का तुम्ही बुक माय शो साईटवर जाऊन पाहिलं ना, ऍपवर, तर म्हणजे दुपारी 5,000 5,500चा आकडा होता, आत्ताही 4,000चा आकडा आहे एका तासाला फक्त तिकीट्स बुकिंगचा. सो ही एक खूप अजब आहे. म्हणजे आतापर्यंत 80,000 तिकीटची विक्री झालेली आहे बरं का सोमवारची, म्हणजे आजची 80,000. म्हणजे काय बोलू यार, सोमवारी म्हणजे प्रत्येक वार हा रविवार होतोय देऊळबंद 2 चित्रपटासाठी, एवढंच बोलू शकतो. सो इथेच थांबूया. हे होतं 11 दिवसांचं कलेक्शन. अजून 2 ते 3 दिवसाचं नंतर मी कलेक्शन सांगेन, कारण रोज सांगितलं की त्याची मजा निघून जाते. सो फायनली देऊळबंद 2 चित्रपटाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा की त्यांनी 50 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.